राम राम शेतकरी भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर आजपासून आपण संध्याकाळचे फॅमिली ब्लॉगिंगचे व्हिडिओ चालू करणार आहे आणि त्याच्यातला आपला हा पहिला व्हिडिओ आहे आजचा। तर आज आमचं काय काम चालू आहे हे आम्ही आता व्हिडिओत सांगणार आहे। मी एकटा म्हणजे आम्ही स्वतःला आहे की नाही। आता हे कोण आहे, नवीनच माणूस वाटतंय ना तुम्हाला, तर ही माझी बहीण आहे। हां, आणि हे कोण आहे पाहिलं का, हे दप्तर कोण आहे? हे काय भावनो बहिणीनो कळलं का कशी बोला ते तुमची गो मग? हां, अरे मग हे काय, मग काय हे काय? अहो कुठं हे काय या भावांनो बहिणींनो, बघा आमचे असे काम चालू आहे आज वावरात। हा का, मग आजपासून बाजरी सोंगायला सुरुवात केली आहे, कंस कापू राहिले वरूनच। हा, अशी आयडिया तुमच्या नाना भाऊंची होती। आयो हा, मला म्हणे तुला काही कळत नाही म्हणे। मी म्हणलं लाजली ए पूनम, कोण आहे का म्हणलं। अरे ये ना, त्याला काय होतं कंसाचं, त्याच्यात व्हिडिओला काय होतं? हा, लाजली का म्हणून? तुम्ही जे व्हिडिओत म्हणत होते ना, तर देव माझ्याकडे आहे म्हणून ते बाळ माझ्याकडे राहायचं बा, तर त्याची जी आई आहे का, ही आहे। आलं का ध्यानात आता? हा हा, काय म्हणत होती तू? अहो म्हणजे मी म्हणत होते का आपण कंस कसे कापायचे, अगोदर सोंगून घेऊ खालून मग कंस कापू। बर, पण तुमचे नाना म्हणे नाही अगोदर कंस कापायचे असं म्हणे। हा, मग आता कंस कापू राहिलो नाही पण बरं। आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचा विषय असा आहे का बाबा, आपल्याला आता आहे का बरीच बाजरी होणार आहे, तर मग कोणाला जर एखादं भगुलं भर बाजरीच पीठ लागत असलं ना, घेऊन जा। बरीच बाजरी होणार आहे। हा, आणि कोणाला जर पातील भर पीठ लागत भगुलं भर हा भगुलं भर पीठ लागत असलं तर घेऊन जा। पण आणि कधी देणार आहे पाठीमाग ते बी सांगा। पहा तुमच्या मन नानाभाऊचं मन किती मोठं आहे। आपलं मन लय मोठं आहे। अरे ज्याच्या वावरात ढेकलं त्याचं मन लय मोकळं। होऊन दे खर्च, खायचं घरचं, होऊ दे खर्च, टेन्शन नाही घ्यायचं। आणि तुम्ही अनपोटभर खायचं, पातेले भर भगुले भर पिठात आहे का, तुम्ही किती भाकरी खा, टेन्शन आहे का? टेन्शन नाही अजिबात, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं। मस्त पैकी लाजू नको ना पूनम। हा, ती असं ती नसती। अय पूनम इकडे तर पूनम, तेव्हा लाजली हो। अरे देवा, तिथं लाजू राहिली मरणाची। आणि तुम्ही म्हणता मग तिला काय कामाला आणलं वावरात, तर ती म्हणे मला आहे ना घरी बसून बसून कंटाळा आला। आली तिला कंटाळा नाही आला, हिला कंटाळा आला म्हणून तिला सोबत घेऊन आली। हिला इतका कामाचा कंटाळा आहे तुम्हाला काय सांगू। काय तुम्ही काडीच किट नव्हते आणेल का फटाकडे वाजवायला? मग काडीच पिटी हवा मी आणलीच नाही बरं की काडीच पिटी। ही नाही ना बिडे पिती काय नू। हा, बिड्या पिते गावात जाते दररोज दुधाला, मग बिड्या आणते दुधाला गेले। पूनम काडीच पिटी कुठे सापडली तुला? हा, हे का? आणि ती पात कोणाची आहे? ती काडीच पिटी सापडली ती तुझ्या पातील होती का? मग तू बिडे पिती काय? तर असं आता काम चालू आहे मस्त पैकी आमचं, टेन्शन नाही घ्यायचं। बरीच बाजरी आहे का, हवा एवढीच कणस राहिली। आता ते पलीकडचे अख्खे सोंगून झालेली आहेत, ते त्या तिथपर्यंत झाली, फक्त आता एवढीच असं एवढाच पट्टा राहिला पा। इकडल्या तोंडाला थोडी पातळ झाली होती, पण मग आता उरकत आलंय, चालू आहे दम्मा पाणी प्यायला थांबलो होतो त्यावेळी तर पाण्याची कळशी बिळशी एकदम ओके मध्ये, पाणी असं पिऊशी वाटत नाही, लय गरम पाणी झालं। पण मग आता त्याला इलाज नाही, आहे की नाही। शेतकरी म्हणल्यानंतर काम करणं गरजेचं आहे, कारण काम केलं तर आपल्याला काहीतरी भेटणार आहे। दम्मा काप ना घास आता हवा, त्यो गुरु आहे आणि त्याला आता घास कापायचा कंटाळा आला, बाजरी सोंगायचा कंटाळा आला, तर तिकडे झक मारली आणि आता परत त्याला लगेच मला येळा द्या दुसरा आला लगेच। हा, आणि एवढं थोडं कापू लागलं असतं तर आतापर्यंत काय म्हणायचं माहिती का, मला अभ्यास करायचा आहे, आणि आता काय रे? हा, आता पोहायला जायचंय। अरे काय अवघड आहे ना भावांनो बहिणीनो, टेन्शन नाही घ्यायचं बरं का। पण
पण विषय राहिला ते पुन्हा मी काडीच पिटी कोणाची हा हा माझी मी बिड्या थोडी पितो कोण पितं बिड्या हा होय पूनम काडीच पिटी कोणाची आहे इकडलं तोय सापडली ना मग इकडे सापडली का कबूल काय कोणी होणार नाही पण एक मात्र नक्की कोणतरी चोरून बिडे पित बरं का पण 100% बाजरीच्या वावरात कोणीतरी चोरून बिड्या पिलं आता कोण पिलं काय पिलं आता नाही सांगते ना आहे की तर तुम्ही म्हणताना आजपर्यंत म्हणजे आता मधल्या काळात तुमचे फॅमिलीचे व्हिडिओ का बंद होते तर थोड्या बऱ्याचशा अडचणी होत्या आणि सध्या आहे ना रानातली कामामुळे याच्यामुळे का वेळच मिळत नव्हता म्हणून आम्ही घरगुती व्हिडिओ बरेचसे बंदच केले होते म्हणजे मी सकाळी जे शेतकऱ्यावरती राजकारणावरती व्हिडिओ टाकायचो ना ती व्हिडिओसुद्धा बंद आहे माझे म्हणजे जवळपास दिवसाआड 2 दिवसाआड व्हिडिओ टाकतो ते पण बंद केलेले होते पण मग आता हे का आजपासून आता म्हणलं पुन्हा म्हणे का तुम्ही व्हिडिओ टाकी जा संध्याकाळचे फॅमिलीचे तुमचे घरगुती व्हिडिओ पाहायला आम्हाला आवडतात म्हणून मग म्हणलं चला तिच्या शब्दाला मान देऊन आजपासून व्हिडिओ चालू केले तर कसा वाटतो व्हिडिओ आज मग आमच्या बऱ्याच अडचणी होत्या बरं का काही आता त्या अजूनही सॉल्व नाही झालेल्या पण मग आता कसं आहे करू म्हणलं चालू आहे का नाही रे मग काय हा आता अडचणी येत्या जात्या त्याचं काय सांगता येतं पण मग आता मनानं तर आनंदी राहिलं पाहिजे की नाही मग टेन्शन नाही दुःखाला कवटळून बसायचं हा त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं आपणच करणार आहे सारण आपणच हे करणार आहे हा त्याचा काय एवढा विचार करायचा नाही विचार करून कसं चालू हा तू कामदार लय असा कटळा येईल कामाचा का देवाचं नाव लोक काय म्हणते माहितीये का बाया काय म्हणते बाकीच्या काय म्हणते का मी होते म्हणून टिकले तर मी होतो म्हणून हा संसार झाला नाही तर तुम्हाला काय सांगावं माझ्या भावाला बहिणीला माहिती ना पण काय का मग आमची बहीण कस काय नाही कटाळ येतो तिला काय करते लई काम का हा का मग माझ्या भावाला बहिणीला माहिती आहे अरे बिड्या पिऊन तर कोणीही काम करीन हा बिड्या पिऊन तर कोणी वावरत काम करीन सणासण बिड्याचं दूर सोडी तर जाऊन द्या बाजरी कस काय बाजरी कस काय एकदम ओके मध्ये आहे का नाही तर आजपासून आता फॅमिलीची ब्लॉगिंगची व्हिडिओ चालू झाली तुम्ही 100% व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलकडे लक्ष राहू द्या हल्ली लईच दुर्लक्ष झालं तुमचं बी झालं माझं बी झालं बरेच भावांचे मेसेज आले होते कमेंट आल्या होत्या व्हिडिओला का तुम्ही तुमचे जे फॅमिलीचे व्हिडिओ आहेत ते चालू करा म्हणून मग आता चालू करतो आजपासून हा टेन्शन घेऊ नका तुम्ही ओके मध्ये व्हिडिओ चालू होते ना आता है की नाही आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पाहिजे सांग ना आपली सांग ना हा एकदा सांग एकदा ती लई आज ती हो बरं जाऊन द्या चला व्हिडिओ नक्की पहा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय